नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ITIचा जो सब्जेक्ट आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, तर सेकंड इयरचा नवीन चॅप्टर चालू करतोय आणि तो म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। ठीक आहे, त्यालाच मराठीमध्ये गुरुत्व केंद्र सुद्धा म्हणतात। तर बघा, हा व्हिडिओचा पार्ट पहिला आहे। ठीक आहे, हा पार्ट पहिला आहे। यानंतर असे बरेचसे पार्ट येतील या चॅप्टरवरती। तर बघा, आपण याचं बेसिक जाणून घेऊया नेमकं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय। तर बघा, सरळ सरळ साध्या भाषेमध्ये असं सांगता येईल की कुठल्याही बॉडीचा सेंटर, ठीक आहे, म्हणजे त्याची काय असू शकते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ठीक आहे, असू शकते म्हटलंय मी। ठीक आहे, अझम्पशन्स करतोय। तर बघा, कन्सिडर करा एखादी बॉडी आहे आणि ही बॉडी काय असणार आहे, विविध पार्टिकल्स पासून बनली असणार आहे। ठीक आहे, यामध्ये असंख्य असे पार्टिकल्स आहे, प्रत्येक पार्टिकल्सला काय असणार आहे, त्याचं मास वगैरे असणार आहे। तर काय करू, हा एक पार्टिकल जो आहे तर त्याचं आपण मास कन्सिडर करू m1, त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याचं m2 कन्सिडर करू मास आपण, आणि तिसरा जो आहे त्याचा m3। तर आपण काय कन्सिडर करतोय, मास म्हणजे ज्याला मराठीत काय म्हणतात, वस्तुमान म्हणताय। ठीक आहे, जरा कन्सेप्टकडे लक्ष द्या। मी वस्तुमान म्हणतोय कारण मास जे असतं ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठेही जरी गेलात तर ते कॉन्स्टंट असतं। ठीक आहे, तर आपण मास कन्सिडर करून राहिलो आहे। तर बघा, तर समजा ह्या बॉडीचं, संपूर्ण बॉडीचा आपल्याला मास काढायचं असेल तर काय कसं करावं लागेल, सगळे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत यांचं मास एकत्रित करून आपल्याला संपूर्ण बॉडीचं मास मिळतं, बरोबर आहे। परंतु आपण असं काही करणार नाही, संपूर्ण बॉडीचं मास एकत्रित मोजणार आहोत। तर बघा, एक पॉईंट असेल, या बॉडीचा एक पॉईंट असेल, समजा इथे कन्सिडर करतो, या पॉईंटवर काय झालं असेल, हे सर्व मास काय झालं आहे, कॉन्सन्ट्रेट झालं आहे, आणि ते काय असणार आहे, या पॉईंटमधून डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होऊन राहिलं आहे। ठीक आहे, तर कारण डाऊनवर्ड डायरेक्शनला काय ऍक्ट होत आहे, तर हे मास डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होण्याचं कारण म्हणजे ग्रॅव्हिटी। काय, ग्रॅव्हिटी तुम्हाला माहितच आहे, ग्रॅव्हिटी काय करणार, प्रत्येक वस्तू आपल्याकडे ओढणार। तर या बॉडीचं मास काय असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होणार। आणि जेव्हा या बॉडीच्या मास सोबत काय करतो आपण, ग्रॅव्हिटीचं मल्टिप्लिकेशन करतोय, ठीक आहे, ग्रॅव्हिटीचं मल्टिप्लिकेशन करतोय, तेव्हा आपल्याला मिळतं वेट। तेव्हा काय मिळतं आपल्याला, वेट म्हणजे वजन। तर आपण काय बघितलं, मास आणि वजन। बघा, कन्सेप्ट दोन झाली आपल्याला। मास म्हणजे काय, तर वस्तुमान हे कुठेही मोजलं तरी सारखंच असणार, परंतु वेट काय असणार आहे, चेंज होणार आहे ग्रॅव्हिटी सोबत। ठीक आहे, तर मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपल्याला वेट मिळतं। ठीक आहे, तर आपल्याला पॉईंट भेटला, या पॉईंटमध्ये जेही छोटे छोटे पार्टिकल्स आहे या सर्वांचं मास एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाला आहे असं आपण कन्सिडर करतो, आणि त्याच पॉईंटला आपण काय म्हणतो, एकतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। ठीक आहे, त्या पॉईंटला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास देखील सुद्धा म्हणतो। ठीक आहे, सेंटर ऑफ मास का म्हणतो, कारण तिथे सर्वच्या सर्व मास काय कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे। ठीक आहे, म्हणून आपण सेंटर ऑफ मास म्हणतो। आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी का म्हणतोय, कारण या पॉईंटला किंवा या पॉईंटपासूनच काय होऊन राहिला आहे, त्याच्यावर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट ऍक्ट होऊन राहिला आहे, म्हणजे आपण ग्रॅव्हिटीच्या सोबत काय करतोय, मल्टिप्लाय करतोय, म्हणून त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा म्हणतोय। तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ मास, यांचं सुद्धा आपण काय करणार आहे, पुढे डिटेलमध्ये समजून घेणार आहेत। ठीक आहे, तर बघा, आपल्याला अतिशय महत्त्वाचे काय करायचे, कॉन्सेप्ट बघायचे आहे। तर ते कुठले कुठले, तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत, पहिला आहे सेंट्रॉइड। ठीक आहे, सेंट्रॉइड। त्याच्यानंतर बघणार आहोत आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, मी शॉर्टकटमध्ये सेंटर ऑफ CG लिहितो, आणि नंतर आहे सेंटर ऑफ मास। ठीक आहे, सेंटर ऑफ मास। तर या प्रकारचे आपल्याला 3 कन्सेप्ट बघायचे आहे डिटेलमध्ये। तर बघा, सर्वात पहिल्यांदा मी बघणार आहे सेंट्रॉइड। ठीक आहे, तर सेंट्रॉइड, आता सेंट्रॉइड म्हणजे काय, तर बघा, सेंट्रॉइड यालाच मराठीमध्ये आपण गुरुत्व मध्य सुद्धा म्हणतो। ठीक आहे, गुरुत्व मध्य। आता सेंट्रॉइड म्हणजे काय जाणून घ्या। तर समजा एखादी वस्तू आहे, 2D वस्तू, 2 डायमेन्शनल म्हणतोय मी। ठीक आहे, तर हा चौकोन किंवा त्रिकोण यांचा काय असेल, एक जॉमेट्रिक मीन असेल। ठीक आहे, सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंट्रॉइड म्हणजे तो असतो जॉमेट्रिक मीन। ठीक आहे, जॉमेट्रिक मीन पोझिशन ऑफ बॉडी। ठीक आहे, जॉमेट्रिक मीन म्हणजे कसा, तर समजा हा आता चौकोन आहे, चौकोनचा जर जॉमेट्रिक मीन आपल्याला काढायचा असेल, तर समजा आपण याचे डायगोनल जोडले तर या प्रकारे, तर आपल्याला काय मिळतो, ते मध्यबिंदू मिळतो। ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात, सेंट्रॉइड म्हणतात। ठीक आहे, आणि या त्रिकोणाचे काढायचे झाले तर या प्रकारे आपल्याला करता येईल। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय मिळायचा, एक मिड पॉईंट मिळेल, यालाच काय म्हणतात, सेंट्रॉइड म्हणतात। बघा,
सेंट्रॉइड म्हणजे जॉमेट्रिक मीन पोझिशन ऑफ बॉडी. ठीक आहे, हे झाला सेंट्रॉइड. अजून पॉईंट जर सांगायचा झाला तर हा सेंट्रॉइड काय असतो, रिलेटेड टू जॉमेट्रिक ओनली. ठीक आहे, तर जो जॉमेट्रिक स्ट्रक्चर आहे, जॉमेट्रिक शेप आहे, त्याच्यासोबत हा काय असतो, रिलेटेड असतो. रिलेटेड टू जॉमेट्री ऑफ बॉडी. ठीक आहे, जशी जशी जॉमेट्री चेंज होते तसा तसा काय होईल, सेंट्रॉइड चेंज होऊन जाईल. ठीक आहे, डील्स विथ एरिया म्हणजे डील्स विथ एरिया, याचा संबंध जो आहे तो आहे क्षेत्रफळाशी. ठीक आहे, क्षेत्रफळाशी याचा संबंध आहे. जसं क्षेत्रफळ चेंज होईल, क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर जॉमेट्री चेंज झाली, क्षेत्रफळ चेंज होणारच आहे आणि सेंट्रॉइडचा संबंध जॉमेट्री सोबत आहे. ठीक आहे, आणि जोपर्यंत जॉमेट्री चेंज होत नाही तोपर्यंत सेंट्रॉइड चेंज होणार नाही. हे झाले सेंट्रॉइड बद्दल काही माहिती. ठीक आहे, आणि एक पॉईंट म्हणजे हा काय, एक लॅमिन आहे. ठीक आहे, आपण जी काही बॉडी कन्सिडर करतो, म्हणजे बघा आता तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतोय, तर हा एक पेपर बघा, हा काय एक लॅमिन आहे. ठीक आहे, हा काय लॅमिन आहे, याला व्हॉल्यूम नाही आहे, याला काय फक्त आणि फक्त काय एरिया आहे. आता याचा जर मला सेंट्रॉइड काढायचा असेल तर मी काय करणार, ह्याचे दोन डायगोनल्स जोडून घेणार. ठीक आहे, तर इथे कुठेतरी आपल्याला काय मिळणार, याचा सेंट्रॉइड मिळेल. ठीक आहे, आता हा पॉईंट म्हणजे काय झाला, सेंट्रॉइड. आता हा आयताकृती आहे म्हणून आपल्याला याचा मध्यात असेल. ठीक आहे, जशी जशी जॉमेट्री तशी चेंज होईल तसं तसं आपला सेंट्रॉइड चेंज होईल. तर अशा आहे, तुम्हाला आता सेंट्रॉइड म्हणजे समजलं असेल. तर आपण नेक्स्ट डेफिनेशन घेऊया, सेंटर ऑफ मास. ठीक आहे, तर आता जाणून घेऊया सेंटर ऑफ मास म्हणजे काय. तर सेंटर ऑफ मास म्हणजे हा एकदम महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, सेंटर ऑफ मास. ठीक आहे, बघा सेंटर ऑफ मास म्हणजे याची जर डेफिनेशन द्यायची झाली तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय, अ पॉइंट वेअर होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय देतोय आपण, अ पॉइंट वेअर होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता तुमच्या लक्षात येईल नेमकं हे काय आहे. बघा, एखाद्या पॉइंटला तुम्हाला माहिती आहे, काही काही विद्यार्थी काय करतात, आपल्या बोटावर वगैरे काय करतात, बुक फिरवतात, तुम्हाला माहित असेल. किंवा असं म्हणू शकतो मी, समजा आता पेन दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, तर हा पेन एका पॉईंटवर काय होऊन जाईल, कॉन्सन्ट्रेट झाला. ठीक आहे, म्हणजे बॅलन्स झाला आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, असा एक पॉईंट बॉडीचा, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, बॅलन्सिंग पॉईंट. ठीक आहे, बॅलन्सिंग पॉईंट. तर बघा, बॅलन्सिंग पॉईंट जरा कॉन्सेप्ट समजून घ्या. बॅलन्सिंग पॉईंट जरी म्हणत असेल तरी बॅलन्सिंग पॉईंट तो काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. कसा, तर आपण त्याला आडवं पकडलंय म्हणून हा मधात कुठेतरी कॉन्सन्ट्रेट होऊन राहिला आहे. परंतु जर याला उभं पकडलं तर उभं पकडल्यानंतर याचा नक्कीच काय होऊन जाईल, बॅलन्सिंग पॉईंट चेंज होऊन जाईल. ठीक आहे, तर बॅलन्सिंग पॉईंट मे व्हॅरी, बॅलन्सिंग पॉईंट मे व्हॅरी. ठीक आहे, किंवा मे चेंज करू शकतो मी, चेंजेस विथ ओरिएंटेशन. आता नवीन शब्द आलाय, ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, तर त्याची ठेवण कशी आहे. ठीक आहे, ठेवण कशा प्रकारची आहे, तर तो आडवा आहे, उभा आहे किंवा काही. ठीक आहे, आणि मगाच्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगतोय की हा जो सेंट्रॉइड आहे. ठीक आहे, सेंट्रॉइडचा ओरिएंटेशनशी काही घेणं देणं नाही आहे. ओरिएंटेशन म्हणजे काय, समजा आपण बॉडी अशी आडवी ठेवली तर याचा सेंट्रॉइड काय असेल, इथे असेल. उभी जरी ठेवली, ठीक आहे, तरी सेंट्रॉइड काय असेल, इथं असणार आहे, कारण त्याचा आपला मध्यबिंदू करायचा आहे. आणि तिरपी जरी ठेवली, ठीक आहे, तिरपी जरी ठेवली तरीही त्याच्या सेंट्रॉइड काय असेल, एकाच ठिकाणी असणार आहे. तुम्ही तीनही पोझिशन बघा, सेंट्रॉइड एकाच ठिकाणी आहे, चेंज झालेला नाही. ठीक आहे, म्हणजे ओरिएंटेशनशी आपल्याला आपल्या सेंट्रॉइडचं काहीही घेणं देणं नाही. त्याच प्रकारे सेंटर ऑफ मासचं सुद्धा ओरिएंटेशनशी काहीही घेणं देणं नाही. परंतु बॅलन्स पॉईंट म्हणतोय, जर आपण बॅलन्सच्या पॉईंटच्या व्ह्यूनं जर बघतो म्हटलं तर चेंज होतो. ठीक आहे, बॅलन्स पॉईंट चेंज होतो, सेंटर ऑफ मास नाही. कसा, तर जाणून घ्या. आता मी तुम्हाला 3D ऑब्जेक्ट दाखवतो इथे. ठीक आहे, तर या प्रकारे 3D ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला समजून जाईल की नेमकं सेंटर ऑफ मास असतो कुठे. ठीक आहे, तर हे बघा, हा एक ब्लॉक आहे आणि समजा हे त्याच्या आतल्या बाजू असतील. तर या ब्लॉकच्या आतमध्ये कुठेतरी, समजा मी आतमध्ये कुठेतरी हा काय असतो, पॉईंट असतो. ठीक आहे, तर मी अशी एक स्ट्रेट लाईन याच्या मधातून काढतोय आणि एक या प्रकारे ही असे बॅलन्सिंग लाईन. हिला काय म्हणणार आपण, बॅलन्सिंग लाईन. हिला सुद्धा बॅलन्सिंग म्हणणार, याला सुद्धा बॅलन्सिंग लाईन मध्ये म्हणणार.
तर हा पॉईंट कुठे आहे, त्या ब्लॉकच्या आतमध्ये आहे आणि त्या आतमध्ये असलेल्या पॉईंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास म्हणतो. आणि त्या पॉईंटवर काय असतात, सर्व मास त्याचं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ठीक आहे, म्हणजे तो त्याचा काय झाला, एक बॅलन्सिंग पॉईंट झालाय. तो काय झाला, बॅलन्सिंग पॉईंट झालाय. आणि पण बॅलन्सिंग पॉईंट ओरिएंटेशनने चेंज होतो, मात्र सेंटर ऑफ मास जो आहे तो चेंज होत नाही. तुम्ही कितीही त्याला तिरपं तारपं किंवा कुठल्याही ओरिएंटेशनमध्ये ठेवा, सेंटर ऑफ मास चेंज होणार नाही. तर हे झालं सेंटर ऑफ मास बद्दल माहिती. ठीक आहे, आता सेंटर ऑफ मास मध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊ आपण. समजा एखादी बॉडी आहे, ठीक आहे, एक कुठली बॉडी आहे आणि सेंटर ऑफ मास म्हणजे असा एक पॉईंट. ठीक आहे, असा एक पॉईंट. तर त्या पॉईंटवरचे, ठीक आहे, समजा हा पहिला एक भाग एक आहे आणि हा सेकंड भाग आहे. तर या दोन्ही भागांचे जे मुवमेंट आहे, ठीक आहे, मुवमेंट, हे मुवमेंट ऑफ म्हणजे पहिल्या भागाचा मुवमेंट आणि दुसऱ्या भागाचे मुवमेंट हे काय असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. आणि यांची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0 आले पाहिजे. ठीक आहे, यांचं समेशन किती आलं पाहिजे, 0 आले पाहिजे. म्हणजे काय, तर या दोन्ही साईडनं ऍक्ट होणारे जे फोर्सेस आहे, ठीक आहे, ज्या ठिकाणी पण ऍक्ट होणारे फोर्सेस आहे ते काय असले पाहिजे, सिमिलर असले पाहिजे. मुवमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्टन्स असतं. ठीक आहे, फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे मुवमेंट असतं. ठीक आहे, ज्या पॉईंटवरून फोर्स ऍक्ट होऊन राहिला आहे, ठीक आहे, या ठिकाणचं मुवमेंट आणि या ठिकाणचं सुद्धा मुवमेंट काय असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. म्हणजे बॉडीचे जर आपण 2 तुकडे केले, तर या बॉडीचे 2 तुकडे केले तर दोन्ही भागांचं वजन जे आहे ते काय असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. किंवा शॉर्टमध्ये आपण असं म्हणा की त्यांचं मुवमेंट काय असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे, दोघांचं वजन सारखं असलं पाहिजे. तोच पॉईंट जो हे वेगळं वेगळं करतो त्याला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ मास. ठीक आहे, आपण काय बघितलं, सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ मास. तर आपण जरा बघून घेऊया दोघांमधील फरक, कारण जरा छोट्या छोट्या बाबी आहेत परंतु कन्फ्युजिंग करणार आहेत. त्यामुळे आपण काय बघणार आहेत, दोघांचं कंपॅरिझन. तर आपण सेंट्रॉइड, ठीक आहे, आणि सेंटर ऑफ मास या दोघांचं कंपॅरिझन बघून घेऊया, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा, सेंट्रॉइड याचा संबंध कशाशी येतो, डील्स विथ एरिया. ठीक आहे, जोपर्यंत एरिया बदलत नाही तोपर्यंत सेंट्रॉइड बदलणार नाही. ठीक आहे, आणि याचा संबंध कशासोबत येणार, सेंटर ऑफ मासचा व्हॉल्यूम. ठीक आहे, जसं जसं व्हॉल्यूम वेगळं होईल तसाच सेंटर ऑफ मास चेंज होईल. ठीक आहे, सेंट्रॉइडमध्ये एरिया. तर दोघांचाही काय म्हणतात त्याला, ओरिएंटेशनशी काही घेणं नाही आहे. इंडिपेंडंट ऑन ओरिएंटेशनशी काहीही संबंध नाही. दोघांमध्ये काय येईल ते सेम येऊन जाईल. ठीक आहे, दोघांचाही ओरिएंटेशनमध्ये काही संबंध येणार नाही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण याला काय म्हणतात, सेंट्रॉइडला काय म्हणू आपण, याला म्हणू जॉमेट्रिक मीन पोझिशन. ही काय असेल, बॉडीची जॉमेट्रिक मीन पोझिशन असेल. ठीक आहे, मीन पोझिशन. आणि आपण ब्रॉडली माइंडेड सेंटर ऑफ मासला काय म्हणू शकतो, याला आपण बॅलन्सिंग पॉईंट म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो, बॅलन्सिंग पॉईंट म्हणू शकतो. ठीक आहे, बॅलन्सिंग पॉईंट. आता लक्ष द्या, आता तुमचा पॉईंट क्लिअर होऊन जाईल सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ मासचा. बघा, एक बढिया एक्झाम्पल आहे. तर एक आपण ब्लॉक घेतोय. ठीक आहे, या प्रकारे हा ब्लॉक घेतोय आणि सेंट्रॉइड म्हणजे काय, तर याचा एक मध्यबिंदू. ठीक आहे, जॉमेट्रिक मीन पोझिशन, जिथे याचा मध्यबिंदू येतील तो काय असेल, सेंट्रॉइड असेल. हा काय याचा सेंट्रॉइड. आणि हा जो ब्लॉक आहे हा बनलाय लाकडाचा, म्हणजे वूडचा बनलाय, म्हणजे लाकडाचा बनलाय. ठीक आहे, संपूर्ण लाकडाचा आहे, होमोजिनियस मटेरियल आहे. ठीक आहे, आणि युनिफॉर्म स्ट्रक्चर आहे. त्यामुळे सेंट्रॉइड जो असेल त्याच पॉईंटला, म्हणजे त्याच ठिकाणी सेंट्रॉइड असेल आणि त्याच ठिकाणी काय असेल, सेंटर ऑफ मास असेल. ठीक आहे, त्याच ठिकाणी काय असेल, सेंटर ऑफ मास असेल. आता एक अजून मी कन्सिडर करतोय दुसरी वस्तू. बघा, सेम जितकं म्हणजे डायमेन्शन या वस्तूचं होतं तितकाच डायमेन्शनची या ठिकाणी वस्तू काढण्याचा प्रयत्न करतोय. बघा, परंतु आता काय होऊन राहिलं आहे, ही जी वस्तू आहे अर्धी बनली आहे वूडपासून आणि अर्धी बनली आहे लोखंडापासून, म्हणजे आयर्नपासून. ठीक आहे, बघा तुम्हाला समजेल. तर अर्धी बनली आहे ही वूडपासून आणि ही जी आहे आयर्नपासून बनली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ही लोखंडापासून बनली आहे तर निश्चितच हा भाग काय असेल, वजनाने भारी असेल. ठीक आहे, याचं वजन जास्त असेल. परंतु आता याची जॉमेट्री कशी आहे, आयताकृती आहे आणि याचा मध्यबिंदू कुठे आहे, इथे आहे. हा मध्यबिंदू म्हणजे काय झाला, याचा सेंट्रॉइड झाला. ठीक आहे, हा मध्यबिंदू म्हणजे काय झाला,
सेंट्रॉइड. परंतु आता आपण काय काढणार, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय म्हणते, द पॉइंट व्हेअर होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे या संपूर्ण बॉडीचं मास जे आहे ते काय होईल, शिफ्ट होईल ज्या ठिकाणी जास्त वजन आहे. म्हणजे इथून या ठिकाणी जवळपास काय होईल, याचं वजन काय होऊन जाईल, कॉन्सन्ट्रेट होऊन जाईल. बरोबर. या ठिकाणी जर मी याला बॉडीला पकडलं तर हे निश्चितच काय होऊन जाईल, बॅलन्स होऊन जाईल. तर हे काय झालं आता, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. बघा आता तुम्हाला पॉईंट समजला असेल. तर सेंटर ऑफ मास कशावर डिपेंड करतो, त्याच्या मटेरियलवर डिपेंड करतो. ठीक आहे. मटेरियल चेंज झालं तर काय झालं, आपला पॉईंट शिफ्ट झाला. आणि इथे बघा सेम मटेरियल होतं, होमोजिनियस मटेरियल आणि युनिफॉर्म स्ट्रक्चर. तर त्या ठिकाणी काय झाला, सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ मास एक ठिकाणी झाला. ठीक आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो, जर बघा मी लिहून दाखवतो तुम्हाला, युनिफॉर्म स्ट्रक्चर. ठीक आहे. युनिफॉर्म स्ट्रक्चर. युनिफॉर्म स्ट्रक्चर म्हणजे काय, सारखं स्ट्रक्चर. ठीक आहे. एक सारखं स्ट्रक्चर म्हणजे युनिफॉर्म स्ट्रक्चर. आणि युनिफॉर्म डेन्सिटी. युनिफॉर्म डेन्सिटी असेल. जर युनिफॉर्म स्ट्रक्चर आणि युनिफॉर्म डेन्सिटी असेल तर सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असते, ॲट सेम पॉइंट. ॲट काय असते, सेम पॉइंट. तर हे झालं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ मास आणि सेंट्रॉइडमधील फरक. आणि यांच्यामधील आपल्या थोडीशी माहिती सुद्धा घेतली आहे, बेसिक सुद्धा समजून घेतलेला आहे. आता आपण बघणार आहोत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्यालाच मराठीत आपण गुरुत्व केंद्र म्हणतो. आता हा पॉईंट जरा समजून घ्या. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याला जनरली काय म्हणतात, जनरली एक टर्म आहे सेंटर ऑफ मास. ठीक आहे. सेंटर ऑफ मासलाच आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. ठीक आहे. सीजी मी शॉर्टकटमध्ये लिहिणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ मासलाच काय म्हणतात, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. आणि याचा संबंध कशासोबत येतो, याचा संबंध येतो डील्स विथ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्सचा याच्यासोबत संबंध येतो. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम, आणि कशाशी, व्हॉल्यूम सोबत संबंध येणार. ठीक आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची जर आपण डेफिनेशन द्यायची झाली तर आपण बघा काय कसं म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रिझल्टंट. बघा लिहून दाखवतोय. तर डेफिनेशन काय म्हणतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रिझल्टंट ज्या पॉईंटमधून जात असेल आणि त्यामुळेच बॉडीचे ओरिएंटेशन स्थिर असेल तर त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. आता काय दिलं आहे आपण, बघा एक बॉडी आहे. ठीक आहे. आता ही विविध काय असतात, त्याला पॉईंट असणार. बरोबर आहे. विविध पार्टिकल्सपासून ती बनलेली असतात. आणि प्रत्येकाचं काय असेल, पृथ्वी काय करणार, प्रत्येक पॉईंटवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार. ठीक आहे. प्रत्येक पॉईंटला काय लावणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रिझल्टंट. आता एका पर्टिक्युलर पॉईंटचा थोडी आपण रिझल्टंट काढू बसणार, तर त्याच्याऐवजी संपूर्ण मिळून एकच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतो. ठीक आहे. संपूर्ण मिळून एकच ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॉडीवर काय होऊन राहिला आहे, ॲक्ट होऊन राहिला आहे. आणि जो फोर्स याच्यावर ॲक्ट होऊन राहिला आहे, समजा आपण कन्सिडर करू की ही एका पृष्ठभागावर ठेवली आहे आणि या पृष्ठभागावर ठेवल्यामुळे, ठीक आहे, याचं ओरिएंटेशन काय होऊन राहिलं आहे, ते स्थिर होऊन राहिलं आहे. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे आणि हिला ढकलली. ठीक आहे. ढकलल्यानंतर ही काय झाली, कुठेतरी एका पॉईंटवर येऊन काय झाली, अशी स्थिर झाली. म्हणजे काय, या ओरिएंटेशनमध्ये ती फिक्स झाली. आणि कशामुळे, तर काय झालं, तो ग्रॅव्हिटेशनल जे फोर्सेस होते याच्यामध्ये, हे याचा रिझल्टंट काय झाला, एका पॉईंटमधून गेलेला आहे सर्व पॉईंटचा. आणि त्याच्यामुळे काय झाली, ही एका पॉईंटवर स्थिर झाली आहे. आणि त्या पॉईंटलाच काय म्हणतात मग, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता कसं काय, अजून सोपं उदाहरण जर समजून सांगतो म्हटलं तर, समजा आपण व्यक्ती आहे, म्हणजे एक माणूस आहे. तुम्हाला माहिती आहे आपला व्यक्तीचा काय, आपल्या भूमीपाशी काय असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास असतो. ठीक आहे. इथे आपण स्टेबल होऊन जातो. ठीक आहे. तर यानंतर आपण बघूया, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी झालंय. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा संबंध कशासोबत येतो, ग्रॅव्हिटीसोबत. ठीक आहे. ग्रॅव्हिटी किंवा याला गुरुत्व म्हणतात आपण. गुरुत्वाकर्षण फोर्स, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण जी ने डिनोट करतो. आणि याची व्हॅल्यू असतं 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारतात जीची व्हॅल्यू. ठीक आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि आपण बघितलं होतं की वेट. ठीक आहे. वेट म्हणजेच वजन. वजन म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर हे झालं आपल्याला हा झाला फॉर्म्युला आणि ही व्हॅल्यू. हे दोन्ही लक्षात असू द्या, कारण एक्झाममध्ये हे विचारतात. ठीक आहे. तर काही एक्झाम्पल्स घेऊया सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी समजण्याकरता. तुम्ही सी सॉ बघितला असेल. ठीक आहे.
तुम्ही बागेमध्ये किंवा गेला असाल खेळायला तर या प्रकारे सीसॉ असतो, ठीक आहे. तर या ठिकाणी एक व्यक्ती असतं, बरोबर आहे, आणि या ठिकाणी सुद्धा एक व्यक्ती असतो, ठीक आहे. तर ते खालीवर वगैरे असे होत राहतात, ठीक आहे. हे सीसॉ झाला, ठीक आहे. तर सीसॉचा जो हा पॉईंट असतो, मिडल पॉईंट, त्याला आपण काय म्हणणार, बॅलन्स पॉईंट, ठीक आहे. हा काय झाला, त्याचा बॅलन्स पॉईंट झाला. या पॉईंटला ती काय झाली आहे वस्तू, म्हणजे हा सीसॉ बॅलन्स झाला आहे. याचा सेंटर ऑफ मास कुठे आपण इथं आहे असं कन्सिडर करतो, किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्या त्या ठिकाणी असं कन्सिडर करतोय. तर या पर्टिक्युलर सीसॉसाठी, ठीक आहे. तर अजून एक महत्त्वाचा बघा, एक एक्झाम्पल देता येईल. तुम्हाला माहीत असेल रेसिंग कार, तुम्ही रेसिंग कार बघितली असेल, आणि एक किंवा एक ट्रक बघा, ठीक आहे, मालवाहू ट्रक वगैरे आहे. या दोघांमध्ये फरक बघा. समजा हा रोड आहे, तर जे रेसिंग कार आहे, ठीक आहे. आता बघा ड्रॉइंग काढतो रेसिंग कारचं, तर कसं जमलं तसं. तर बघा समजा ही रेसिंग कार आहे, ठीक आहे, चांगली आहे. तर या रेसिंग कारचा बघा हा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे, ठीक आहे, याला काय म्हणतात, म्हणजे या जमिनीपासून ते या गाडीच्या खालच्या बाजूपर्यंत जे अंतर आहे याला काय म्हणतात, ग्राउंड क्लिअरन्स म्हणतात, ठीक आहे. ग्राउंड क्लिअरन्स, याचा ग्राउंड क्लिअरन्स काय असतो, कमी असतो. तर आपण इथे जर ट्रकचं एक्झाम्पल घेतलंय, ठीक आहे, जर ट्रकचं एक्झाम्पल घेतलंय तर बघा या प्रकारे, समजा आपण मालवाहू ट्रकचं एक्झाम्पल जर घेतोय, तर या ट्रकचं बघा ग्राउंड क्लिअरन्स जास्त असतो, ठीक आहे. आता का, तर ही जी कार आहे ही 100 किंवा 150च्या स्पीडनं जरी धावली तरी गाडी पलटी घात नाही, ठीक आहे, म्हणजे पलटत नाही. आणि हा ट्रक समजा याने जर यू टर्न मारला, ठीक आहे, जर 60 ते 70च्या स्पीडने जर या ट्रकने यू टर्न मारला तर नेमकं काय होईल, हा पलटी होईल, ठीक आहे. हा ट्रक काय होईल, पलटी होईल. का, कारण याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं आहे, वरती आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे आहे, इथे वरती झाला आहे. परंतु तोच या कारचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येतोय, इथे येतोय, किंवा सेंटर ऑफ मास कुठे उंडालाय, खाली उंडालाय. जितका सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली असेल बॉडीचा, तितकी ती बॉडी काय असेल, स्टेबल असेल. आणि जितका वर असेल तितका काय झाला, तो अनस्टेबल झाला. सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय झाला, अनस्टेबल झाला. म्हणून 60-70 किलोमीटरच्या जर स्पीडने याने टर्न मारला तर हा काय होईल, पलटी होईल. परंतु ही कार होणार का, नाही. तर हे झाले काही बेसिक उदाहरणं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीसाठी. आता बघा एखादा स्ट्रक्चर सांगतोय तुम्हाला मी, इथे एक स्ट्रक्चर काढून दाखवतोय तुम्हाला. समजा हे आपलं जमीन आहे आणि या प्रकारे समजा मी एखादं स्ट्रक्चर काढतोय, ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर काढलोय, तर हे स्ट्रक्चर बघा, हे असं कन्सिडर करा की हे स्ट्रक्चर कशाचं आहे, लोखंडाचं, आयर्नपासून स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर आपल्या स्वतःच्या बेसवर उभं राहणार की नाही हे कसं कळणार, जर आपल्याला बघायचं असेल हे स्ट्रक्चर आपल्या स्वतःच्या, म्हणजे स्वतःच्या पायावर जसं ठेवलंय तसंच जर उभं राहायचं असेल त्या काय झालं पाहिजे, तर याचा जो पॉईंट आहे, ठीक आहे, याचा पॉईंट म्हणजे काय, तर याचं जे वजन आहे, समजा याचं आपण आता बघा इथपर्यंत याला काय, हा बेस आहे. जर आपण याचे 2 तुकडे करतोय, ठीक आहे, पहिला दुसरा, तर याचं या तुकड्याचं वजन जे आहे तेवढंच वजन काय असलं पाहिजे, एवढ्या तुकड्याचं असलं पाहिजे, ठीक आहे. इतक्या भागाचं वजन ते काय असलं पाहिजे, या भागा एवढं असलं पाहिजे. म्हणजेच तो काय होईल, या म्हणजे असाच्या असा तो स्टेबल होईल. नाहीतर तो काय होईल, असा खालच्या डायरेक्शन असा पळून जाईल, ठीक आहे. आता तो असा उभा आहे, तो काय होईल, जर समोरच्या भागाचं वजन जास्त असेल तो काय होईल, असा पळू शकते, ठीक आहे. मग हा इफेक्ट कसा, म्हणजे याला कारणीभूत का नाही, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास सुद्धा म्हणू शकतो आपण. तर या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या काय करतात, कारणीभूत करतात या प्रकारच्या गोष्टी उभ्या करण्याकरता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास आणि सेंट्रॉइड या 3 डेफिनेशन्स.